त्याचबरोबर बाहेर सुद्धा इतरत्र मराठा बांधव जे आहेत आंदोलनकर्ते पसरलेले आहेत आणि यामुळे खबरदारी म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या बाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या अनुषंगाने ते वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने टीका करतायत, आरोप करतायत, त्याचबरोबर चुकीची भाषा सुद्धा वापरतायत आणि म्हणून त्यांच्यावरती सुद्धा टीका होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र खबरदारी म्हणून त्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला, जेणेकरून कोणत्याही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही पद्धतीचं आंदोलन त्यांच्या घराच्या बाहेर निर्माण होऊ नये किंवा होऊ नये यासाठी ही पोलीस जे आहेत ती खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत। काही मराठा बांधव हे मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी ते आपापल्या माध्यमातून निदर्शनं करतायत आणि अशातच एक वेगळ्या पद्धतीचा काही जमाव किंवा बाबा आंदोलनकर्ते जे आहेत ते क्रिस्टल टॉवर हे जे सदावर्तेचं घर आहे तिकडे पोहोचू नयेत यासाठी त्यांच्या घराच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। SRPFची एक तुकडी सुद्धा त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आली, जेणेकरून आंदोलनकर्ते जर अचानकपणे आले तर तिथे त्यांना कंट्रोल करता यावं आणि जी अनेक संवेदनशील ठिकाणं आहेत त्याचबरोबर सरकारी कार्यालय आहेत तिथे सुद्धा मोठा बंदोबस्त जो आहे तो मुंबईमध्ये आज लावल्याचं पाहायला मिळतं आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे कामकाजाचा आणि त्यामुळे अनेक चाकरमानी किंवा नोकरदार वर्ग जो आहे तो दक्षिण मुंबईमध्ये येत असतो आणि इथे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी या मुंबईकरांना त्रास आणि आंदोलनकर्ते जे वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले आहेत त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची निदर्शनं सरकारी कार्यालयाच्या समोर होऊ नये म्हणून मंत्रालय आणि इतर ठिकाणी तर बंदोबस्त आहेच। मात्र सगळ्यात महत्त्वाचं सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विधानं करतायत आणि ती आक्षेपार्ह विधाने मानली जात आहेत। आंदोलकांमध्ये रोष सुद्धा सदावर्तेंच्या विरोधात बघायला मिळाला होता। धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी। तर आपण आता बघूयात सदावर्तेंनी नेमकं काय विधान केलेलं होतं। मी तुम्हाला सांगायलो, जर एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर कायदेशीर प्रक्रिया हीच आहे की वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन शासनाच्या तपासलं पाहिजे। जरंग्या उपोषण करताय हे कशावरून? जरंग्या उपाशी आहे हे कशावरून? जरंगे आम्हाला माहित नाही खजूर खाता है, क्या खाता है, किसको पता है? खजूर खाता है, अंडा खाता है, क्या खाता है, किसको पता है? सब गोलमाल है भाई, गोलमाल है, सब गोलमाल है भाई, गोलमाल है। भूखा है, खाता है, पीता है, किसको पता है? त्याच्यामुळं वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी का करू देत नाही जरंग्या? माझ्या एसटीतले ट्रस्टकरी जे मृत्यू पडत होते त्यांना भेटण्यासाठी ताईचा पाय आझाद मैदानात नाही आला, परंतु आज या देशी बाजून आणलेल्या या जरंग्याला भेटण्यासाठी ताई तुमचे पाऊल कसे वळाले? भेटले ना तुम्हाला ते कर्माचे फळ? फेकला ना तुमच्या अंगावर बाटला, उष्ट्या पाण्याच्या बाटला फेकून तुमचं तिथं स्वागत झालेलं आहे ताई, लक्षात घ्या। आता तरी मला वाटतं सुधरा।